महत्त्वाची बातमी, खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। राजस्थानमधून बिश्नोई समाजाचे काही लोक मुंबईमध्ये आणण्यात आले होते। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत त्या लोकांना सांगितल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं तुम्ही, ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज मी उठवला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग काय धरायचा तर खोक्या धरायचा, तोच वाजवायचा। कोण खोक्या काय खोक्या, ते खोक्याच्या तिथं गेलो मी, ढाकणे कुटुंबियाचा आणि त्यांचा वाद झाला होता। ते खरा वाद तो होता, मग त्याचं कारण नाही आहे, कारण दुसरंच करायचं आणि त्यात कोण हरण आणायचं आणि हरण आणून बिश्नोई समाज आणायचं, लगेच लॉरेन्स बिश्नोई त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे, त्यांनाच त्यातल्या 10-20 लोकांना उपोषणाला बसवायचं। कुणी बसवलं उपोषणाला मुंबईला? उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे। कशासाठी आणले ते? म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिश्नोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचं। खोक्या धसांना हरणाचं मांस द्यायचा असं लोक सांगतात। खोक्या शिरूरमध्ये दमदाटी करतो त्याला धसांचं समर्थन असल्याचा आरोप टीपी मुंडे यांनी केलाय। परळीमध्ये मुंडे म्हणजे गुंडे आहेत का असा सवालही टीपी मुंडेंनी केलाय। खोक्या त्या शिरूरच्या भागामध्ये हरणाची तस्करी म्हणजे शिकार करायचा आणि शिकार करायचा, तिथलचे त्याचा मांस वगैरे हे ते सगळं सुरेश धस साहेबाला द्यायचं असे लोक सांगतात सगळे। शेतकऱ्यानं सांगितलं की माझ्या शेतामध्ये हरण मारू लागले होते, मी त्यांना मारू नका म्हणल्यावर त्यांनी मला मारलं, माझे दात पाडले त्यांच्या माणसाईने आणि त्यांना ते यांना सगळं त्यांचं समर्थन आहे, सुरेश धसाचं समर्थन आहे आणि आता बातमी द्यायची सहानुभूती मिळवण्यासाठी हा सोंगाड्या गडी या धसांनी केलेल्या आरोपांची सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली। या विषयामधलं तथ्य शोधलं पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाले, हा अत्यंत गंभीर आरोप आहे। याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याला त्याच्यावर कारवाई करावी। सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करतायत अशी टीका तृप्ती देसाईंनी केली। धसांनी पोलिसात जायला हवं असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे, तर धसांनी हिंदी चित्रपट पाहणं जरा कमी करावं असा टोला दमानिया यांनी लगावलाय। मला वाटतंय की या प्रकरणाचा बाऊ करायचा आणि ते म्हणतात की खोक्या प्रकरणात सुरेश धस यांना विलन ठरवण्यात आलं। यांना सुरेश धस यांना कोणी विलन ठरवलेलं नाही, पण बीडच्या राजकारणात यांना हिरो व्हायचंय म्हणून अशा पद्धतीच्या ब्रेकिंग न्यूज करायच्या। सुरेश धस आपण जर बघितलं तर चित्रपटांचे डायलॉग करणं किंवा चित्रपटांसारखे सीन क्रिएट करणं याच्यामध्ये ते माहिर आहेत। त्यामुळे असे काहीतरी सीन क्रिएट करायचे, असे काहीतरी डायलॉग मारायचे की जेणेकरून जे आहे ते महाराष्ट्र त्याची चर्चा होईल। सुरेश धस हे फार मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघतात, कारण कुठून त्यांनी हे सगळं काय कुठचा विषय त्यांनी कुठे जोडला त्याला काही अर्थच नाहीये। बावनकुळेने केलेल्या गौप्यस्फोटामुळे ते धनंजय मुंडे यांना 2दा भेटले, या गोष्टी जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या त्या इमेजला तडा गेला। त्यानंतर सतीश भोसलेचं सगळं प्रकरण बाहेर आलं। सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा वायफळ प्रयत्न आहे याच शब्दात मी ते म्हणेन आणि कुठेतरी त्यांनी आता हिंदी पिक्चर बघणं थोडं कमी करावं असं देखील मी सल्ला त्यांना नक्कीच देईन। दरम्यान तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यामधले खाच खळगे त्यांना माहित नसलेल्या विषयामध्ये दमानिया आणि देसाई यांनी तोंड घालू नये असं म्हणत धसांनी पलटवार केलाय। दमानियाताई आणि त्या तृप्तीताई त्यांना याच्यातलं खाचा खोचा हे काय माहिती नाही।
तर त्यांना कशावर बोलायचं आणि ते काही बी बोलतात. खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत, अरे कशाच्या अडचणीत आलो, माझा काय संबंध त्याच्याशी? त्याचं बिचाराचे जे काही हे असेल तर त्याचं तो सजा भोगतोय ना, त्याच्याशी माझा कुठला काही संबंध नाही. परंतु परळीवरून माणूस पाठवायचा, त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि तेही हरणाच्या मांसाबद्दल, ज्याचा काडी मात्र माझ्याशी काही संबंध नाही. पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते. मी पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं, असं गौप्यस्फोट दमानिया यांनी केलाय. तर मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडेंना सांगितलं, असं दमानिया यांनी म्हटलं आहे. माझ्या घरी 4 ते 5 वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते. ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही. धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांनी जमिनी लाटल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. शेतकऱ्यांना छळून कोट्यवधींच्या जमिनी अवघ्या काही लाखांमध्ये घेतल्याचा आरोप दमानिया यांनी केला. राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. लाल घनवट यांना माझं आव्हान आहे, तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा. प्रत्येक तुमच्या केस मधली सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. मी गृहमंत्रालयाला लिहून हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा रिओपन करा अशा मागणीचं पत्र मी पाठवणार आहे. मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत. यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे. तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी असे मी आव्हान मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या दोघांना करते. आठवले गँगला बीडच्या कारागृहातून नाशिकच्या जेलमध्ये हलवण्यात आलेला आहे. काल गित्ते गँगला बीडच्या कारागृहातून हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलं होतं. कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही गँगना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, जमा करण्यात यावी. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे. मारहाण करून आम्हाला त्यांच्या भांडणामध्ये आम्हाला हे केले टार्गेट त्याच्यामध्ये मुलांनी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी महादेव गित्तेला हर्सुलच्या तुरुंगामध्ये हलवलं का असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला. बीडच्या तुरुंगातून महादेव गित्तेला दुसरीकडे का शिफ्ट केलं असा सवालही त्यांनी केला आहे. नवीन आलेली संतोष अण्णा देशमुखचे मारे टोळी यांना उचलायचं सोडून यांना का उचललं? कारण यांना इथं व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचं गरज यांना वाटते आणि हे इथं जेल प्रशासन देते असं माध्यमांनी पण दाखवलेलं. आणि यांना जी व्हीआयपीची ज्यांना सुविधा देण्यासाठी जी काय करावं लागत होतं ते करताना हे जे 2-3 पोरं तिथं मध्ये होते हे अडसर ठरत होते. आणि मी म्हणतो बीड जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर घटना आहे, या घटनेमधली जी टोळी आहे तुम्ही बीडला का ठेवता? यांना तुम्ही हर्सुलला पाठवा, येरवड्याला पाठवा, मुंबईला पाठवा, कुठं पाठवायची तिथं पाठवा, पण तिथं बीडमध्ये का? कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरामध्ये राहिला. मृतदेहाच्या शेजारी बसूनच आरोपीनं जेवण सुद्धा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणामधील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. कळंब हत्या प्रकरणामध्ये हादरवणारी अशी माहिती. मनीषा बिडवेंची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरामध्ये राहिला. 2 दिवस मृतदेहाच्या शेजारी झोपला आणि शेजारीच जेवणही केलं. 3ऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर रामेश्वर भोसलेने आपल्या केजमधल्या मित्राला बोलावून मृतदेह दाखवला.
रामेश्वर भोसले हा मृत मनीषा बिडवे यांचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढून ही महिला आरोपीला टॉर्चर करत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. 22 मार्चला महिलेची हत्या झाली. त्याआधी महिलेनं आरोपीला उठाबशा देखील काढायला लावल्या होत्या. आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले आणि अडवाणींचा हक्क होता, मात्र त्यांना सत्तेवरून बेदखल केलं असा आरोप संजय राऊतांनी केलाय. दरम्यान वडील जिवंत असताना मुलांनी विचार करू नये असं वक्तव्य फडणवीसांनी काल केलं होतं. तर मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रामधला असेल असा दावा संजय राऊतांनी केला होता. ची चर्चा ही बंद दाराआड असते, बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत. संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही. आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध आहे. देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना, लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहान प्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना. त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा, फार तर राष्ट्रपती पदाचा, शहाजहान प्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्तेवरून आणि हे झाले स्वतः. तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून. देवेंद्र भाऊंचं कौतुक आहे की मोदींचा उत्तराधिकारी व्हायचं त्यांच्या मनात आहे की नाही मला माहीत नाही, पण कमीत कमी त्यांनी बोलताना इथं सांगितलं की वडील जिवंत असताना त्यांचा उत्तराधिकारी किंवा तुम्ही राजीनामा द्या असा काही म्हणजे आज कुठे प्रश्न येतच नाहीत असं हे बोलणं. मला वाटतं की त्यांच्या बोलण्यातनं महाराष्ट्राला जे काय समजायचं ते समजून घेतलंय महाराष्ट्र. तर मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, सकाळचा भुंगा राऊत नाही अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं देखील बावनकुळे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे ट्विट आपण पाहूया. संजय राऊत यांचं विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्ष वयानंतर आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी राजकारण सोडावं असा कोणताही नियम नाही, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणामध्येही असे म्हटलेले नाही. भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते आदरणीय अटल बिहारी वाजपेयी वयाच्या 79व्या वर्षापर्यंत पंतप्रधान होते. मानसिक संतुलन बिघडल्याने आणि भाजपा द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही असा ट्विट बावनकुळे यांनी केलंय. कुणाल कामराजच्या शो मधील प्रेक्षकांनाही पोलिसांनी समन्स बजावला आहे. 2 फेब्रुवारीच्या नया भारत या शो मध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हे समन्स असून त्यांचा जबाब नोंदवला जातोय. काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवातही झाली आहे. मूर्ख आहे ते, कायद्याला गाढव समजतायत आणि कायद्याचा गैरवापर करतायत. अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही. तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय. कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती. अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे. आणि हे म्हणून आणीबाणी विरुद्ध लढले, भंपक आणि बोगस लोक हे आणीबाणी विरुद्ध लढले, सेन्सॉरशिप विरुद्ध लढले. इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गडचेपी नाही, खड्डा खोदून त्याला पुरवणं आहे, हा कळस आहे. अरे कोण कुठे जावं, कोण काय ऐकावं, ह्याला काही बंधन आहेत काय? तो करमणुकीच्या दृष्टीने गेले, त्याला करमणूक म्हणून सोडून द्यायला पाहिजे. आता प्रेक्षकावर जर नोटीस बजावली आणि त्यांना उपस्थित राहा म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही, तर झुंडशाही आणि हुकुमशाहीचं राज्य आहे असा त्याचा अर्थ होतो. तर मी अजिबात नाराज नाही. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे स्पष्टीकरण दिलं.
विकासासाठी चंद्रपूरला पैसे कमी पडू देऊ नका असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून मुनगंटीवारांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा बाहेर आल्याचं बोललं जाते. महाराष्ट्राच्या विकासाला उत्तर 0 येईल. चंद्रपूरचा एक जोडला तरच 10 नंबरी विकास होईल आणि यासाठी आपण आपली शक्ती चंद्रपूरच्या विकासाच्या पारड्यात टाकावी एवढीच विनंती करतो. जय सेवा. सुधीर मुनगंटीवारांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. म्हणतात दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूरला वजा करून होणार नाही असं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र खूप मोठा आहे, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नाही. मग ते अर्धवट डोक्यातून निघालेला इंटरप्रिटेशन आहे. मी सांस्कृतिक मंत्री म्हणून आशिष शेलार साहेबांना म्हणालो की इथं नाट्यगृहाची मागणी या गावात केली आहे, पैसे कमी पडू देऊ नका, कारण मी राज्यगीत केलं आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखत असताना चंद्रपूर जिल्हा उणा करू नका, मायनस करू नका. नाराजी आहे, नाराजी आहे. अरे कशाची नाराजी आणि कशासाठी नाराजी?